पाऊस नसल्याने यंदा जालना जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या लांबल्या। जालना जिल्ह्यात गत वर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्यानंतर दुष्काळ पडला होता। यंदा जिल्ह्यात पाऊस लांबल्याने खरीपाच्या पेरण्याही लांबल्या। जालना जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पाऊस झाला। गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कुठे कुठे हजेरी लावत असला तरी या पावसामुळे खरीपाच्या पेरण्याही होऊ शकत नाहीत। यंदा अतिऊन पाणी टंचाईमुळे शेतकरी हैराण झाले। समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करायच्या नाहीत अशा भूमिकेत शेतकरी आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी थकीत दुष्काळ अनुदान वाटप करून बी भरण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आज दिनांक 6 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे। काय सांगणार आता पाऊस पडला नाही, अजून पेरण्या खोळंबलेल्या आहे, काय सांगणार? पाऊस पडल्याशिवाय पेरण्या होणारच नाही ना, कारण की मागच्या वर्षी बी पाऊस पडला नाही आणि ह्या वर्षी आता काय दुष्काळ जाहीर मागच्या वेळेस करायला पाहिजे होती पण केली नाही तिने। अनुदान भेटायला पाहिजे होतं पण भेटलं नाही। आता आम्ही साधारण शेतकऱ्यानं करावं काय? मुख्यमंत्री साहेबांकडे काय मागणी करणार तुम्ही आता? काय नाही, मुख्यमंत्री साहेबांना फक्त एवढंच करावं की आम्हाला काहीतरी अनुदान द्यावं। बरेच प्रश्न असा आहे, हां अजून पाऊस लांबलाय, हां पेरणी लांबलाय, तर कसं करणार तुम्ही यावेळी? नाही, आता जोरात पाऊस पडत नाही तोवरक पेरण्याच होत नाही। काय नाव आपलं? सुगंधास भालेकर, गाव नागेवाडी। मुख्यमंत्री साहेबांकडे काय मागणी करा तुम्ही आता? त्या ना काही नाही, आपल्याला पाऊस नाही पडा समजायचं की त्या ना काहीतरी द्यावं शेतकऱ्याला हे म्हणून तुम्हाला की आमच्याकडून फुल नाही, फुलाची पकडी अनुदान द्यावं, काहीतरी मदत करावं शेतकऱ्याला। शेतकऱ्याच्या शेतीच्या जीवावर आहे, आम्ही मुलं हे कसे शिकायचे शेत जर नाही पिकलं तर, अशी आमची मागणी आहे। काय नाव आपलं? आपलं सविता सुगंधास भालेकर, गाव गाव जालना।